आज आपण घटना बघणार आहोत ओवाळणी. म्हणजे बहीण रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी टाकतो. आता बहिणीच्या प्रत्येक अडचणीमध्ये तो धावून जातो आणि तिला मदत करतो. आजच्या घटनेमध्ये सुद्धा एक भाऊ आहे आणि तो आपल्या बहिणीला मदत करतो, तिच्या अडचणीमध्ये धावून जातो. पण तिच्या परिवाराला तिला स्वतःच्या घरामध्ये जागा देतो, पण शेवटी त्याच भावाला जेलमध्ये जावं लागतं. आता ही नक्की घटना काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर खुशीनगर हा उत्तर प्रदेशमधला एक भाग आहे. त्या भागामधला एक परिवार आहे आणि घटना जी आहे ती घडली आहे जुलै-ऑगस्ट 2008 साली. तर बबिता नावाची एक अत्यंत साधी, अत्यंत शांत स्वभावाची तरुणी आहे, युवती आहे. तिला 4 भाऊ आहेत आणि ती एक, म्हणजे 4 भावांची ती अत्यंत लाडकी आहे. सगळ्यांनी अत्यंत लाडात वाढवलेलं आहे आणि आता ती तरुणी वयात आलेली आहे, लग्नाच्या वयात आलेली आहे आणि त्यामुळे आता त्या भावांनी तिला मुलगा शोधायला सुरुवात केली. आता प्रत्येक भावाचं स्वप्न आहे की आपल्या म्हणजे बहिणीला चांगल्या घरामध्ये द्यायचं आहे, तिचं सुख. आता कसं एकुलती एक बहीण आहे, त्यामुळे ती आनंदी राहिली पाहिजे, सुखात राहिली पाहिजे, समाधानात राहिली पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि एका बाजूला असं वाटतंय, दुसऱ्या बाजूला ते शोधण्याचा प्रयत्न करतायत चांगल्या पद्धतीचं स्थळ. पण इकडं या भावांचं स्वप्न जे आहे त्या बहिणीनं पायदळीत उडवलेलं होतं. कारण त्या बहिणीचं त्या भागामधला प्रदीप राव नावाचा एक तरुण होता, त्या तरुणाबरोबर ती प्रेमसंबंध होते. आणि आता ही गोष्ट घरी कळलेली होती की यांच्यामध्ये असं अफेअर चाललेलं आहे. आता प्रदीप जो आहे तो खायचे त्याचे वांदे होते, अशा पद्धतीनं अवस्था होता. म्हणजे त्याला घरचाही नाही आणि दारचाही नाही, कुठलाही आधार नव्हता. आणि त्यामुळे मग ते भाऊ जे आहेत त्यांनी त्या बहिणीला विरोध केला की तू ह्याच्याबरोबर लग्न करून तू बरबाद होशील, त्याच्यापेक्षा ह्याच्याबरोबर लग्न करू नको, तुला आम्ही चांगला वेल सेटल अशा पद्धतीचा जोडीदार देतो. पण तिनं बहिणीचं ऐकलं नाही. प्यार किया तो डरना क्या, बिरना क्या, वरना क्या वगैरे वगैरे. आणि त्यामुळे यांनी भावांच्या विरोधात जाऊन त्या एकुलत्या एका बहिणीनं लव्ह मॅरेज केलेलं होतं. आता तिचा संसार सुरू झाला होता. पण शेवटी कसं असतं, त्या प्रेमावरती माणसाला जगता येत नाही. प्रेमावरती काय म्हणजे त्याला अन्नच लागतं. म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल तरच बाकीच्या गोष्टी विकत घेता येतात, नाही तर भरपूर प्रेम आहे. प्रेम काय चाटायचं आहे का? आणि नुसतं चाटून तरी काय तुमचं पोट भरणार आहे का? त्याच्यामुळे त्या गोष्टी शेवटी व्यवहार असतो. आणि तो प्रदीप जो आहे, तो पती जो आहे, त्याला काही कामधंदा नव्हता आणि 2 वेळे खायचे यांचे वांदे झालेले होते. आता काय करायचं. आता ही जी बाब आहे ती बाब त्या भावांना कळली. आता काहीही झालं तरी शेवटी ती बहीण आहे, एकुलती एक बहीण आहे. त्या भावांचं हृदय पाखळलं, मन वितळलं वगैरे वगैरे. आणि त्यानंतर त्या बबिताला एक दिवस एक फोन आला. तर तो फोन होता तिच्या मुन्ना नावाच्या भावाचा. आणि मग त्यानं विचारलं, तू कशी आहेस, काय आहेस? मग तिने रडायला लागली, माझ्याकडं आता खायला अन्न नाही, मग मी काय करून असं तसं, माझा नवरा काही काम करत नाही, धंदा करत नाही, झालं सुरू तिचं. त्यावेळेस मग तो भाऊ म्हटला, अरे मी आहे ना तुझ्या पाठीशी, तू कशाला काळजी करते? तू एक काम कर, तू आणि तुझा नवरा दोघंजण जोधपूरला या. आता जोधपूर या ठिकाणी तो भाऊ मुन्ना जो आहे तो काम करत होता. तिथं त्याला चांगली नोकरी होती. हा म्हटला, तू तिकडं ये, मी त्याला नोकरी लावतो, संसार सुखानं करतो. आता बहिणीलासुद्धा आनंद झाला की चला बाबा, आपल्या भावानं आपल्याला बोलवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग रक्षाबंधन पण जवळ आलेलं होतं. त्यामुळे मग तिनं विचार केला, चला भावाची भेट होईल, रक्षाबंधन होईल, नवऱ्यालाही काम लागेल, संसार पण सुखाचा होईल. आणि त्याच्यामुळे 25 जुलै 2008ला ती नवऱ्याला घेऊन जोधपूरला निघालेली आहे. आता त्या भागामधलं वासनी इंडस्ट्रीयल एरिया आहे. त्या ठिकाणी म्हणजे त्या भागामध्ये एका भाड्याच्या घरामध्ये तो मुन्ना राहत होता. आणि मग त्या मुन्नानं त्या बहिणी आल्यानंतर त्या बहिणीलासुद्धा स्वतःच्या बरोबर ती ठेवलं. बहीण आणि प्रदीपराव दोघंही, म्हणजे बहीण आणि भाऊजी दोघांनाही जवळ ठेवलं. आता मुन्ना प्रेमळ होता, त्यानं बहिणीवरती त्याचं प्रेम होतं. तो बहिणीची दाजीची काळजी घेत होता आणि त्यांना हवं नको ते खाणं पिणं त्यांच्या मस्तपैकी पार्ट्या चाललेल्या होत्या. आणि बहिणीच्या नवऱ्यालासुद्धा तो काम शोधत होता. आता तारीख होती 11 ऑगस्ट. आता या दिवशी घरामध्ये रवींद्र सिंह नावाचा एक माणूस आला होता आणि त्यानं सांगितलं की मी मुन्नाचा मित्र आहे आणि मी बिहारवरून आलेलो आहे आणि सुदाम सिंग नावाचा, म्हणजे सुदाम सिंग जे माहीत असतील तुम्हाला, तर त्यांचा मी मुलगा आहे, असं काहीतरी त्यानं ओळख सांगितली होती. आणि मग ह्यांनी त्याला चहा बिस्किटं वगैरे दिली. थोडा वेळ त्यानं गप्पा टप्पा वगैरे केल्या आणि तो निघून गेला. त्या रात्री तो पुन्हा आला आणि मुन्ना घरी होता. त्यावेळेस त्या मुन्ना त्याच्याबरोबर ती गेला. त्यानंतर 12 ऑगस्टला संध्याकाळी मुन्ना घरी आला आणि प्रदीपला रवींद्र आणि त्याचा एक मित्र घेऊन गेले आणि त्याची नोकरी पक्की झाली असं सांगितलं.
आता ते सांगितलं, ह्या बबिताला आनंद झाला, आपल्या नवऱ्याला नोकरी लागली, आता आपला संसार सुखाचा होईल, आनंदामध्ये ते म्हणजे आज आनंदी आनंद झाला वगैरे असं झालं. आणि त्यानंतर आपल्या भावानं आपल्यासाठी एवढं केलं, भावाचे उपकार मानावे तेवढे थोडे आहेत वगैरे वगैरे असं तिला वाटलं होतं. आणि आपल्या भावानं आपल्याला टाकलेली ही सगळ्यात मोठी ओवाळणी आहे की आपल्या नवऱ्याला त्यानं काम लावलं आहे. आता त्याच रात्री साधारण 11:30च्या सुमारास मुन्ना जो आहे तो एकटा घरी आला. त्यावेळेस बबितानं म्हणजे बहिणीनं त्याला विचारलं की बाबा नवरा कुठं आहे, पती म्हणजे प्रदीप कुठं आहे. त्यावेळेस त्यानं सांगितलं की तो ड्युटीवरती आहे, सकाळी घरी येईल. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली, बायको वाट बघत होती, येणारं साजन माझा, पण काय नवरा घरी आला नाही. त्यानंतर ती बायको बेचैन झाली. त्यानं दुपारी परत भावाला विचारलं की नवरा कुठं आहे. त्यावेळेस मग त्यानं सांगितलं त्याची एक्स्ट्रा शिफ्ट चालू आहे, त्याच्यामुळे तो संध्याकाळी येईल. त्यानंतर संध्याकाळ झाली तरीही आला नाही, दुसरा दिवस उजाडला तरीही आला नाही. भाऊ मात्र उद्या येईन, नंतर येईन, थोड्या वेळाने येईन असं येईल सांगत होता. त्यावेळेस बहिणीला मनामध्ये शंका आली. बहिणी 14 ऑगस्टला ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि आपला नवरा गायब झाला आहे अशी तक्रार तिनं दाखल केली होती. आणि त्यावेळेस तिनं पहिल्यांदा आपल्याच भावावरती संशय व्यक्त केला होता. कारण भाऊ गोड बोलत होता, पण तो काहीतरी लपवतोय असं त्या बहिणीला जाणवायला लागलेलं होतं. आणि अखेर शेवटी पोलिसांनी त्या मुन्नाला पकडला, त्याच्याकडून कडक चौकशी केली आणि त्याला विचारपूस केली. मग त्याच्याकडून काही कसं असतं, जो म्हणजे चोराच्या मनात चांदणं असतं त्या पद्धतीनं जो काहीतरी करतो ना त्याच्या मनात ती भीती असतेच. त्यामुळे पोलिसांनी त्याला खोपच्यामध्ये घेतला आणि त्याला विचारल्यानंतर मग हो ना करता करता त्यानं कबूल केलं. त्यानं त्या प्रदीपचा खून केला आहे, बहिणीच्या नवऱ्याला मारून टाकलेलं आहे आणि 2 मित्रांची त्यानं मदत घेतली होती. आणि न्यू पॉवर हाऊस आहे त्या ठिकाणची झाडी आहे, त्या झाडीमध्ये त्याची बॉडी टाकलेली आहे. त्यानंतर पोलीस तिथं पोहोचले, त्याची बॉडी ताब्यात घेतली, त्याचा गळा चिरलेला होता आणि एवढं सगळं करून त्यानं त्या दाजीला संपवून टाकलं होतं. आता त्यानं हे का केलं होतं, आपल्या बहिणीला विधवा का केलं होतं, तर त्या बहिणीनं घरच्यांच्या मर्जीच्या विरोधामध्ये लव्ह मॅरेज केलेलं होतं आणि ते लव्ह मॅरेज त्यांच्या घरच्यांना मान्य नव्हतं आणि त्यामुळे हा मुन्ना पिसाळलेला होता आणि त्यामुळे त्यानं त्यांना संपवण्याचं ठरवलं. त्यानंतर मग आपल्या बहिणीला नवऱ्याच्या नोकरीचं आमिष दाखवलं, त्यांना जोधपूरला बोलवून घेतलं आणि त्या रात्री म्हणजे त्या मुन्नानं, त्या रवींद्रनं आणि त्याचा एक अजून मित्र होता, या सगळ्यांनी मिळून त्याचा खून केलेला होता आणि त्याला निर्जनस्थळी टाकून दिलेलं होतं. तिथं चाकू वगैरे टाकून दिला होता. त्यानंतर रक्तानं माखलेले कपडे जाळून टाकले होते आणि कपडे बदलून हा मुन्ना घरी गेला आणि बहिणीला सांगत होता की दाजी सकाळी येईल, दुपारी येईल, संध्याकाळी येईल. आता नंतर हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये गेलं. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या मुन्नावरती आणि त्याच्या मित्रावरती खटला सुरू झालेला होता आणि 30 ऑक्टोबर 2010ला यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि 30,000 रुपये दंड सुनावण्यात आला होता. आणि त्यांचा एक फरार झालेला मित्र होता रवींद्र सिंह, तर हा फरार होता. त्यानंतर 2011ला त्याला अटक करण्यात आली होती आणि 2014ला त्यालासुद्धा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या आरोपींनी हायकोर्टामध्ये अपील केलं होतं आणि त्यावेळेस मग ह्या मुन्ना सोडून बाकीचे जे 2 मित्र होते त्यांच्या विरोधामध्ये सबळ पुरावे नव्हते, त्यामुळे त्यांना दोषमुक्त करण्यात आलं होतं. पण मुख्य आरोपी होता तो होता मुन्ना आणि त्यानंच कट रचला होता, त्यानं सगळे साक्ष दिली होती, मृतदेहाचं ठिकाण दाखवलं होतं, त्यामुळे त्याची जन्मठेप कायम राहिलेली होती. तर अशा पद्धतीनं रक्षाबंधनाच्या दिवशी, राखीच्या दिवशीच त्यानं बहिणीला दाजींच्या मृत्यूची ओवाळणी टाकलेली होती आणि या भावानं स्वतःच्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त केला होता. म्हणजे बहिणीचा संसार तर उद्ध्वस्त केलाच होता, पण याने स्वतःचं आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त केलेलं होतं. आणि अशा पद्धतीनं ही रक्तरंजित रक्षाबंधन त्या ठिकाणी साजरी करण्यात आलेली होती. आता या सगळ्या घटनेमधून आपल्याला धडा काय मिळतो, तर जर समजा एखाद्या व्यक्तीचं आपल्या मनासारखं नाही केलं किंवा ती आपल्या मनाप्रमाणे नाही वागली, तर अशा वेळेस त्या व्यक्तीपासून दूर जा, त्या व्यक्तीला दूर करा किंवा त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये राहू नका. पण रक्तपात करून, खून करून, मारामारी करून किंवा अशा पद्धतीने हिंसाचार करून काय भलं झालं मला सांगा. मग त्या बहिणीचं आयुष्यभरासाठीचं दुःख, ह्याचंही आयुष्यभरासाठीचं दुःख, त्याच्यानंतर त्या मुन्नाची काय बायको बिको कोणी असेल तिकडे तर लवकर लग्न करतात, तर त्याचे कोणी असतील तर ते पण आयुष्यभरासाठीचं दुःख, सगळीकडे दुःख आणि दुःख. त्याच्यामुळे जर नाही पटलं बाबा तर तुमचं तुम्ही वेगळं राहा, तुमचं तुम्ही संपर्कात राहू नका, मदत करू नका, अडचणीत जाऊ नका.
मेली म्हणून सोडून द्या किंवा मेला म्हणून सोडून द्या, पण मारू नका. तर आता याबद्दल तुमचं काय मत आहे ते सुद्धा तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.